गोष्टीच्या कट्ट्यामध्ये आज ऐकणार आहे पुंगीवाला ही गोष्ट. एक गाव होतं. त्या गावात एकदा फार उंदीर झाले होते. घरात असायचे, भांड्यांमध्ये असायचे, बिछाण्यावर असायचे, कपाटात असायचे. मग ते गावकरी खूप कंटाळून गेले. मग तिथे एक पुंगीवाला आला होता. तो पुंगीवाला म्हणला, मी तुमच्या उंदरांचा बंदोबस्त करतो, मला 5,000 रुपये द्या. मग त्या गावकऱ्यांनी थोडा विचार केला. ते म्हणले, काय हरकत नाही, चालेल आम्हाला, तू कर आमच्या गावामधल्या सगळ्या उंदरांचा बंदोबस्त. मग त्याने पुंगी वाजवायला सुरुवात केली. मग ते सगळे गावातले घरांमधले उंदीर बाहेर यायला लागले आणि मग ते पुंगीवाल्याच्या पाठीमागे चालले. पुंगीवाला एका नदीपाशी येऊन थांबला आणि मग तिथं सगळे उंदीर आले आणि मग ते सगळे उंदीर काय झाले, त्या पाण्यामध्ये पडले आणि ते सगळे उंदीर मरून गेले. मग तो पुंगीवाला आला त्या गावकऱ्यांकडे. तो म्हणाला की मी तुमच्या गावातील सगळ्या उंदरांचा बंदोबस्त केला, माझे 5,000 रुपये द्या मला आता. तेव्हा गावकरी म्हणले, कसले पैसे तुझे, जा म्हणले इथून. मग तो पुंगीवाला खूप चिडला आणि मग त्याने काय केलं, गोड स्वरात आपली पुंगी वाजवायला सुरुवात केली. तेव्हा गावातील सगळी लहान लहान मुले त्याच्या पाठीमागे चालली. मग तो पुंगीवाला पुन्हा त्या नदीजवळ गेला आणि पुंगी वाजवत राहिला आणि ती सगळी मुलं त्याच्या पाठीमागं चालली होती. गावकरी खूप घाबरले. मग ते आले पुंगीवाल्याकडे. त्याला म्हणले की आम्हाला माफ कर, आम्ही तुझे 5,000 रुपये देतो, पण आमच्या मुलांना परत दे आम्हाला. मग तो पुंगीवाला म्हणाला, नक्की देणार का? गावकरी म्हणाले, हो नक्की देणार. मग त्या पुंगीवाल्याने ते सगळी मुले गावात परत आणली. मग त्या गावकऱ्यांनी त्या पुंगीवाल्याला त्याचे पैसे दिले. मग त्या पुंगीवाल्याने ते आपले पैसे घेतले व तेथून निघून गेला. गोष्टीचं तात्पर्य आहे, बुद्धीचा योग्य वापर केल्यास कोणत्याही मोठ्या समस्येवर मात करता येते. संकटात घाबरून न जाता शांत डोक्याने मार्ग काढावा. गोष्ट आवडली असेल तर लाईक करा, चॅनेल सबस्क्राईब करा. थँक्यू.